आज आम्ही सगळेजण हांगासर आयज जे पेडणे गांवचे कासरवंडे पंचायतीक फुड्यान जे आमचे उदयबाब महाले ह्यो प्रोटेस्टाक बसले तांकां आयज आमी सपोर्ट करपाक येयले. 12 जाण देवाच्या गांवान आसा आणि आयज सरकारान लोकांकूच फटोवंक ना तर देवांक सुद्दां फटयले, आमच्या जागेकारांकूय फटयले. कित्याक ज्या मंत्र्यांनी जी स्टेटमेंटां केल्लेली की आमी गांवांतल्या लोकांक कन्सिडर करतले, कित्याक तांकां बिझनस मेळटले, जॉब मेळटले, त्या मंत्र्यांनी अक्षरशः देवा फुड्यान रावन ही फोटिंगपणां केल्लेली आहा. तितून मनोहर पर्रीकर सुद्दां आसा, लक्ष्मीकांत पार्सेकर सुद्दां आसा, भारतीय जनता पार्टी आसा. आणि आयज हो जो मोपा एअरपोर्ट येयला ताका काँग्रेसूय जबाबदार आसा, भारतीय जनता पार्टी जबाबदार आसा आणि मगोय जबाबदार आसा. हे सगळे पार्टी एका जबाबदार आसा. कित्याक त्या टायमाचेर जर सपोज ह्या सगळ्यांनी मेळोन जर हेचो जर ह्या पेडणेकारांक सपोर्ट केल्लो आणि जर सपोज सारकी जनजागृती जाल्लेली जाल्यार आयज हे इतले निसांटाण जावचें नासलेलें. कित्याक हें आमकां पयलींच खबर आसलेलें. कित्याक आमचो अभिजीत प्रभुदेसाय जो आहा तो ह्या गांवांत येवन झगडटालो. आमचे कितलेशे सावथाचे एक्टिविस्ट जे आहात ते ह्या गांवांत येवन झगडलेत हो एअरपोर्ट नाका म्हणून. आणि आयज परिस्थिती पळयत जाल्यार लोकांची शेतां मातयेन भरल्या, व्हळ मातयेन भरलेले आहा. एवरी इयर डिसिल्टिंग करचें पडटलें. निगळे गांवांत वचून पळया तो व्हळ कितलो भरलेलो आसा तो. आयज ही पर्यावरणाची नाशाडी जी आहा ती आयज उगिया गांवांत, तोरश्या गांवांत, आमच्या चानेला बिनेला सगळ्या पर्यावरणाची नाशाडी जाल्लेली आहा. कित्याक तर 10 लाख सुमार हेंच्यांनी झाडां मारलेली आहा एअरपोर्टा खातीर आणि पर्यावरण नश्ट केल्लेलें आहा, हॅबिटेट काबार केल्लेलें आहा, जनावरांक बेगर केल्लेली आहा, जे आयज बिबटे रस्त्यार दिसतात. हे सरकाराचे हे कर्म, हे राजकारण्यांचे कर्म. स्वताच्या स्वार्था खातीर हेंच्यांनी जागे हडप करपाक, पेडणे गांवचे डोंगर हडप करपाक सवाय भितून हेंच्यांनी पयलीं जागे घेतले आणि ते जागे घेतले तांकां व्हॅल्यू येवपाक जावो म्हणून हो एअरपोर्ट हाडलेलो हेंच्यांनी लोकांक मिसगायड करून. आयज पेडणे गांवच्या जर लोकांक फटोवपाक कारणीभूत आहा सगळ्यान पयलो नंबर लागता तर श्रीपाद नायकाचो लागता, मागीर दुसरो नंबर मनोहर पर्रीकराचो लागता आणि तिसरो नंबर ह्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लिडरांचो लागता जेंच्यांनी मिसगायड करून आयज ह्या लोकांक फटयलेले आसा. आयज परिस्थिती अशी आहा तो जो वयलो फूल पठार आहा तो 12 जाणांचो पठार तो पचचो ना कोणाक. ती भुताडकी बीन जाता म्हणटात न्हू, ती खरी गजाल. तुमची फुडें परिस्थिती पळय ह्या जीएमआराची कितें आसा ती. हे सरकार जीएमआराक 200 कोटी माफ करता आणि टॅक्सीकारांक आंदोलनाचेर बसयता. हे भीक लागलेले सरकार, हे भीक लागलेले मंत्री आणि प्रमोद सावंत जाले 1 नंबर फटींग. डायरेक्ट ओपन स्टेटमेंट शंकर पळजीक मारपाचो जाल्यार मारा. उदय बाबान म्हटले की शंकर पळजीन ते दिसा म्हटल्यार म्हाजो सपोर्ट सगळ्यांक म्हाजोच न्हू, पेडणेकारांक जर म्हाज्या फॅमिलीची बळी सुद्दां दिवची पडटा आणि जर प्रॉब्लम सॉल्व जाता म्हाजी फॅमिली बळी दिवपाक रेडी आसा. हो म्हाजो सपोर्ट आख्ख्या गोंयकारांक. तुम्ही आंदोलनां करतले, कॉम्प्रोमायज करतले, आमकां आफोव नाका. कॉम्प्रोमायज करचे ना, सारखे लास्ट मेरेन व्हरतले जाल्यार आमकां आफय. आमी आमचो टायम काढून काम धंदो सोडून येता, कामा धंद्याचो मनीस हांव. येता कितें तर गोंयांत कितें तरी बदल घडपाक जावो. राजकारण बुरश्या लेवलाचेर पावलेलें आहा आणि आमी म्हाजे आनी रामाचे आनी संजय बर्डेचे सदांच एक आमची ट्राय आसता की आमकां बऱ्यांतले बरे एक्टिविस्ट तयार करपाक जाय. यूथ जे आहा तांकां एक्टिविजमान हाडपाक जाय. राजकारणान नाका, राजकारण मागीर पळोवया. राजकारणी कोणूय जावंक शकता, एक्टिविस्ट कोण जावंक शकना. खूप टफ जॉब सारको तो. आयज जी परिस्थिती आहा ह्या पेडणे गांवची, एका जबाबदार पेडणे गांवचो लोक आसा. आयज जेन्ना कसिनो येता तेन्ना पेडणे गांवचो लोक उठाना. हो अमित पाटकर ते दिसा थंय येयलो, उबो रावलो, हेणी निशेध केलो थंयसर. जे गव्हर्मेंट अथॉरिटीज आहा तांकां फोन केलो थंयसर, एक सुद्दां कोण गव्हर्मेंटाचो ऑफिसर थंय येवंक ना. दॅट मिन्स आयज प्रमोद सावंताचे जे सरकार आहा ते दादागिरी खंयच्या लेवलाचेर करपाक उठला ते तुमी पळोवपाक शकता. आयज ईच एंड एवरी जो मुद्दो आहा तो प्रोटेस्टाचेर आझाद मैदानाचेर वयचो पडटा. आझाद मैदान एक दीस सुद्दां केन्ना खाली नासता. एवरी डे आझाद मैदान भरलेलो आसता. प्रोटेस्ट. आणि आयज हो सीएम आपूण येवन स्टेटमेंटां करता की म्हाजें सरकार बरें चल्लां म्हणून. पयर एकट्यान स्टेटमेंट काडला तेणी. जे तुमचे रिपोर्टरा फुड्यान तेणी स्टेटमेंट दिवपाक जाय आसले ते तेणी घरान बसून स्टेटमेंट काडले. कित्याक तर तुमी ताका प्रश्न करतले म्हणून आणि त्या प्रश्नांची उत्तरां तेजे कडेन आसची ना म्हणून. आयज खरी जर सत्य परिस्थिती जर पळोवंक वचात जाल्यार आयज सरकारान पेडणेच्या जमीनवाल्यांक जे एग्रीकल्चर करपी लोक आसले, फार्मर्स आसले तांकां फटयलेले आसा. पेडणेच्या लोकांक फटयलेले आसा. जॉब दिवपाच्या नांवान हेंच्यांनी महाराष्ट्रांतल्या लोकांक जॉब दिलेले आसा. आयज जर म्हाका दिसता जर सपोज हो एअरपोर्ट जर कोण कंट्रोल करता जाल्यार महाराष्ट्राचे जे मंत्री आहात ते कंट्रोल करता. आमच्या मंत्र्यांक सगळ्यांक सायडलायन केलेले आसा. जीएमआर हांकां मीठ घालिना. ही सत्य परिस्थिती आयची. आयज आमचे जे गोंयचे लोक आहा ते 15,000 काम करता आणि थंय बाकीचे भायले जे आहा ते 35-40,000 काम करता. आमी फक्त उरले घरा भाड्याक दिवपाक. आयज ही परिस्थिती. आयज जर सपोज आमचे झरे काबार जाले, आमचे पर्यावरण नष्ट जाले, बाकीचे सगळे आमचे व्हळ गेले, शेतां गेली, सगळे गेले आणि जर सपोज जर आमच्या लोकांक जर सपोज तेजो बेनिफीट जर काय मेळना म्हाजे दिसता एअरपोर्ट बंद करपाची गरज आसा. हांव सगळ्या पेडणेकारांक आनी मांद्रेकारांक रिक्वेस्ट करता तुम्ही सगळ्यांनी एक जावन हो एअरपोर्ट बंद करपाची गरज आसा. कित्याक सांग, एअरपोर्टाचो कोणाकूच फायदो ना. ह्या एअरपोर्टाचेर दिल्लीचे टॅक्सीकार येयले, मोहीन गुदिन्याची दादागिरी चलता, प्रमोद सावंताची दादागिरी चलता. पेडण्याचो जो आमदार आहा तो आपले जे कोण बरे मागपी आहा तांकां काउंटर घालून दिता आणि पेडण्याचे जे हांगासरले नीज गोंयकार आहात, जे गांवचे लोक आहा, जे आपले टॅक्सी काढले तेंच्यांनी आणि जे
ज्यांका भाडी मेळना आणि ते जर त्यांना सांगूंक वयता जाल्यार त्यांना आंदोलनां कर म्हणून सांगता। ही आयज सत्य परिस्थिती। माझो जाल्यार एकूच डिमांड आसा, आयज पेडणेच्या सगळ्या लोकांनी एक जावन हेचो निषेध करपाची गरज आसा। आमच्या एक्टिविस्टांचो साथ तुमकां सदांच आसतलो। देव बरें करूं।